कोहली साहेब म्हणजे अशोक पाटील साहेब यांच्याकडून पुढच्या केपीसाठी 4 बक्षीस अनाउन्स केले। नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे, नक्कीच या ठिकाणी मात्र आमच्यापर्यंत एक सूचना येते आहे, जे लाडके व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहेत खूप सुंदर पद्धतीने, मात्र त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय माननीय श्री अशोक आत्माराम पाटील जे सभापती पंचायत समिती वसई आहेत, यांनी मात्र या ठिकाणी घोषणा केली आहे की पुढच्या वर्षी जे KPL 4 होईल त्या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र जे 4 पारितोषिक आहेत हे त्यांच्याकडनं मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत। खूप खूप धन्यवाद। मात्र ट्रॉफीज जे मात्र त्यांच्याकडनं देण्यात येतील असं मात्र त्यांनी ऐलान या ठिकाणी केलेलं आहे। चला 2 बॅटर, चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे। ऑल सेट आपल्याला बघायला मिळतंय। मारुती फायटर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, आणि त्या ठिकाणी प्रियल वॉरियर्स या संघाला मात्र फलंदाजी करण्यासाठी, आणि नक्कीच प्रियल वॉरियर्स हा संघ मात्र आपण बघतोय प्रथमतः गोलंदाजी करत असताना। चला 2 बॅटर, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या, घाई करायची आहे। नक्कीच संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ज्या पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये मेहनत आज मात्र खऱ्या अर्थी बघायचं झालं तर कष्टाचं फळ मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना संपूर्ण दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपला 12th मॅन या ठिकाणी येऊ द्यात। त्यानंतर मात्र आपण प्रेक्षक वर्ग जो बघतोय बाउंड्री लाईनच्या आपण 4 ते 5 फूट लांब उभे राहा। चला क्विक करा, फलंदाज घाई करा, अन्यथा आपणासच बॅड लाईटचा सामना करावा लागणार आहे। चहू बाजूनी मात्र प्रेक्षक वर्ग कॅप्चर करत असताना पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या स्पर्धेकरता, तदनंतर 3 दिवस मात्र आमच्या समवेत आम्ही बघितलं चेतनजी वजे कशित कोपरचा आवाज, तदनंतर मात्र आपण बघितलं परेशजी कुडू नवसई गावचा आवाज, आणि तदनंतर मात्र आम्ही आदेश पाटील, तदनंतर आमचे तिन्ही पंच बघतोय दीपेश कुडू, सतीजी जाधव, नरेश किनी खूप छान पद्धतीने, तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये अमरजी पाटील मायक्रोफ मध्ये आपण बघितलंय, आणि संपूर्ण ज्या आयोजकांची टीम आहे खूप सुंदर पद्धतीने वर्क करत असताना आणि नक्कीच अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार येत आहेत, तर अजय घरत यांच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल। ऑल सेट, सामन्याला होते सुरुवात। संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र अट्टहास केला होता तो क्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे। दोन्ही संघ मारुती फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र प्रियल वॉरियर्स हा संघ मात्र खेळताना आपण बघतोय। दोन्ही संघांना मात्र टाळ्यांच्या शुभेच्छामध्ये आपण शुभेच्छा देऊयात, टाळ्यांच्या गजरांमध्ये सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर गौरव। यस, पंचांचा सिग्नल येतोय स्टार्ट ऑफ द मॅच मिस्टर अजय घरत स्ट्राइक एंड। हलक्याच्या हाताने मात्र सेन्सिबल सिग्नल घेऊन मात्र त्या ठिकाणी वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं अकाउंट ओपन करत असताना अजय घरत आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीने मात्र चहू बाजूने प्रेक्षक वर्ग जिथे मात्र जागा मिळेल तिथे मात्र बसत असताना आणि या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना खांदेवाडी प्रीमियर लीगचा थरार आपण बघतोय। ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत मागे वळून बघितलं नाहीये, काय सुंदर पद्धतीने मात्र सामने मैदानाच्या आतमध्ये रंगताना सातत्याने आपण बघितलेले आहेत। पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर, थोडंसं मात्र बघायचं झालं तर बराचसा ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू रीच होतोय। पंच मात्र सिग्नल देत असताना खराब चेंडूची सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। धावफलक 2 या धावसंख्येवर, नक्कीच हर्ष उल्हास वातावरण आणि का असू नये, कारण की खांदेवाडी प्रीमियर लीग आता मात्र एक लीग राहिली नाही तर ब्रँडच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे। संपूर्ण मात्र या स्पर्धेचा बोलबाला पंचक्रोशीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने सेन्सिबल सिग्नल घेण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बघायचं झालं तर बराच सॉफ्टमच्या बाहेर, परंतु लाईन या वेळेस सुरेख आपल्याला बघायला मिळत आहे। हार्दिक स्ट्राइक एंडला फलंदाज आपण बघतोय, लेफ्ट अँड राईट असं बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मारुती फायटर्स या संघाकडनं बघतोय, आणि हार्दिक याचं विशेषतः कौतुक करेन। या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी बघायला गेलेली आहे। पुन्हा एकदा मात्र सुपर पद्धतीने स्ट्रोक आहे, परंतु गडी तैनात आहे। अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि निर्णायक क्षणी मात्र निर्णायक विकेट आपल्याला बघायला मिळतोय। फायनलच्या थरार मैदानाच्या आतमध्ये जारी। चला हा विकेटच्या पदामध्ये तोपर्यंत आपण सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया। आपल्यामध्ये उपस्थित असलेले उत्कृष्ट व्यक्तिमत्व
नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वाने बहरलेलं सजलेलं एक व्यक्तिमत्व, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान सहकार्यवाह व वसई पंचायत समितीचे सभापती आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी KPL चे अध्यक्ष सन्माननीय सुमित तरे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. पुन्हा एकदा बघायचं झालं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस आपल्याला बघायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावर 2. जोरदार टाळ्या होत्यात. एकदा कॅमेरा घ्यायचा आणि पुन्हा आपण मैदानाच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जायचा, कारण हे एक एक क्षण खूप महत्वाचे आहेत. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलक आपण बघतोय 2 या धावसंख्येवर. सुंदर पद्धतीने मात्र गौरव याचं षटक आणि नक्कीच हार्दिक 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या 2 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येत असताना ॲक्युरेसी मात्र दाखवत आहे. खूप छान पद्धतीने या अगोदर आपण बघितलं झेल स्वीकारला, त्यानंतर मात्र सुरेखरित्या मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 3 या अंकांवर. 1 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. थोडीशी संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, कारण की हार्दिक सारखा मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावफलक 3. चला या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत खानावडीचे प्रथम नागरिक, एक तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय सन्माननीय दिनेशजी परेड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा KPL चे विद्यमान अध्यक्ष सुमित तरे आपल्यास विनंती करतो की या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद साहेब, वेलकम. यस, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मिस्टर दिवा ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. या ठिकाणी अक्रॉस द लाईनने खेळला. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट इन क्रिकेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. खेळाडू बाद. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खानावडीच्या उपसरपंच मॅडम ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज कूलर या ठिकाणी भेटलेले. मी पुन्हा एकदा सुमित तरे आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सौ करुणा किरण घरत मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच देवाजी तरे जर हॅट्रिक घेत आहेत तर कुशलजी भोईर जे आपल्याला बघायला मिळतात, जिजाऊ टायगरचे संघ मालक यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल. वेलकम वेलकम मॅडम. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 15,555 प्राप्त झालेले आहेत. कल्याणी किशोर तरे आणि त्यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत किशोरजी तरे यांचा शुभ सन्मान मी पुन्हा एकदा KPLचे अध्यक्ष सुमितजी तरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही दाम्पत्य स्वरूपात या ठिकाणी आहेत, दोघांचाही एकत्रितपणे सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. चला आपण वळूया एकदा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 षटकारांसाठी अजय घरत यांच्यासाठी मात्र अमित पाटील कोपर यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जात आहे. या ठिकाणी ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. सुपर पद्धतीने टी फॉर टायमिंग बघायला मिळत आहे. चेंडू फरार 6 धावा. या 6 धावांशी धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 9 या अंकांवर. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत अद्यावत झालेला आहे. धावफलक आपण बघतोय 9 या धावसंख्येवर. भारतीय जनता पार्टी ओबीसीचे अध्यक्ष राजेश किने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक लागलेले आहे. प्रफुल्ल 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र दिवा ओव्हर द विकेटने या ठिकाणी बघायचं झालं तर मिस झाले. यष्टी रक्षक बीट, त्यानंतर खेळाडू बीट.
चेंडू मात्र चेज होईल का तत्पूर्वी बघायचं झालं तर निश्चित स्वरूपी मात्र त्या ठिकाणी मात्र बाईकच्या स्वरूपाने धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि नक्कीच मात्र पंच या ठिकाणी पंजा ओपन करत असताना बघायला मिळतात धावसंख्या या 2च्या मदतीने तब्बली जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन बोर्ड 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला धावसंख्या आपण बघतोय 11 या धावसंख्येवर नक्कीच त्या ठिकाणी बघायचं झालं तर थोडंसं वेगळंच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच जे आयोजक आहेत ते मात्र निश्चितच आपल्याला सूचित करतील जो काही मंकडचा निर्णय आहे आणि मंकी विकेट नाहीये असं मात्र आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येत आहे त्या कारणास्तव मात्र हा डेड बॉलचा इशारा पंचांकडून आपल्याला बघायला मिळेल चला आपण कृपया घाई करायची आहे जास्तीत जास्त टाइम आपण स्पेंड करायचा नाही या मैदानाच्या आतमध्ये कारण की बॅड लाईट सूर्य अस्ताला जातोय आणि नक्कीच मात्र आपल्याला बघायचं झालं तर या ठिकाणी मात्र नयन यांचं सुद्धा मात्र आगमन होत आहे मॅन फ्रॉम भाताने नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये मात्र जय महाराष्ट्र मित्रमंडळ भाताणे यांची सुद्धा स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने बघितली पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू आतमध्ये वळतोय यू वेट म्हणून सांगितलं जात आहे शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर मात्र आपण बघतोय 11 धावा या धावसंख्येवर मारुती फायटर्सचा संघ जाऊन पोहोचलेला आहे चला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आदरणीय सन्माननीय किरण तरे व दत्तात्रय तरे 14,444 नंदनवन रिसॉर्टचे ओनर मी किरणजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान सुमित तरे यांनी आपल्या शुभहस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय किरण तरे व दत्तात्रय तरे यांच्या माध्यमातून 14,444 रुपयाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं होतं वेलकम वेलकम सर सुस्वागतम 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 नक्कीच गोलंदाज आपण बघतोय केतन घाटाळ मात्र गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी ऑन साइडला चेंडू वळवलं जात आहे तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक चेज करतील का परंतु सुरेखरित्या मात्र आपण बघतोय दुसऱ्या धावेसाठी वळालेत परंतु ॲक्युरेट फेकी नव्हती त्या कारणास्तव मात्र 2 धावा सहजरित्याने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत लगातार 3 षटकार 3 चौकार आणि हॅट्रिक विकेट जर येते तर नक्कीच खांदिवडे गावचे सुपुत्र आपण बघतोय सुनील पाटील यांच्याकडनं मात्र प्रत्येकी 500 रुपये
थँक्यू सो मच. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 14 धावेंची गरज. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि नक्कीच अजय घरत अशा पद्धतीचे चेंडू जर हाताळाल तर नक्कीच केतन घाटाळ कुठे सोडणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र चेंडूला वळवलं जात आहे, परंतु नक्कीच शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक बघायचा झाला तर चांगल्या पद्धतीने मात्र अचूक पद्धतीने त्या ठिकाणी यष्टी रक्षण करत असताना आणि निश्चित स्वरूपी त्या ठिकाणी मात्र धावा वाचवल्या जातात, परंतु एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 19 या अंकांवर आपण बघतोय. 10 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 13 धावेंची गरज अजून सुद्धा मात्र जिंकण्यासाठी. निश्चित स्वरूपी मात्र कुठल्या दिशेने मात्र हा सामना जाईल अजून सुद्धा मात्र चित्र स्पष्ट आणि अस्पष्ट आपल्या डोळ्यांसमोर. या ठिकाणी मात्र लॉंगॉनला चेंडू येतोय, वळतोय, तत्पूर्वी मात्र हार्दिक पुढे सरसावलं ते अप्रतिम ॲक्युरेसी, आक्रमकता आणि समर्पण याचं परिपूर्ण चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. कारण की ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. अर्थातच खानिवडे प्रीमियर लीग आपण बघतोय सुंदर पद्धतीने मात्र उभारणी घेत असताना इथून मात्र येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूकडे 12 धावेंची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा हलक्याशा हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळलं जात आहे. एकच धावेवर मात्र समाधान. नक्कीच केतन घाटाल त्या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर चाणक्य आहे आणि नक्कीच आपली विकेटची अहमियत मात्र ओळखत असताना इथून मात्र येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूकडे 11 धावेंची गरज आहे. असं वाटलं होतं लो स्कोरिंग गेम आहे, लो स्कोरिंग गेम मात्र चांगल्या पद्धतीने जिंकेल प्रियल वॉरियर्स, परंतु नक्कीच संघर्ष बघायला मिळतोय मारुती फायटर्सच्या संघाचा. अप्रतिम, हार मानायला मात्र तयार नाहीत आणि हेच खूप गरजेचं क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी पुन्हा एक मात्र लॉंगॉनला हार्दिक मात्र तैनात आहे, पुढे सरसावत आहेत. फक्त आणि फक्त एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र इथून येणारे चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूकडे 10 धावेंची गरज आहे. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघायचं इथून मात्र अजय घरत कमबॅक करेल का, एखादा मोठा फटका केतन घाटाळ यांच्या बॅटमधून बघायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा मात्र अजय घरत गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. शेवटच्या अंतिम चेंडूवर मात्र स्लाइस केलं जात आहे. पॉइंटच्या दिशेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेस करेल खूप सुंदर पद्धतीने मात्र स्वतःला झोकून देतोय. तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न सुफल पद्धतीने बघायला मिळतोय. अप्रतिम सुपर पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बघितलं पॉइंटच्या रिझन कडनं बॅकवर्ड पॉइंटला मात्र चेंडू निघून गेला, डायव्हिंग पद्धतीने मात्र चेंडू अडवला, परंतु निश्चित स्वरूपी त्या ठिकाणी 3 धावा आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. चला, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकासाठी एक बोकड प्राप्त झालेला आहे असे अजिंक्य तरे, याचा सन्मान या ठिकाणी यज्ञेश कुडू यांनी आपल्या शुभहस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. अजिंक्य तरे. आणि नक्कीच मात्र मारुती फायटरचे संघमालक स्वतःला झोकून देत आहेत बघा. म्हणूनच ही स्पर्धा खूप सुंदर पद्धतीने उभारी घेत असताना 50 पण लावून मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. इथून येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडू गणिक 7 धावेंची गरज. परंतु बेनिफिट बघायचं झालं तर केतन घाटाळ जो मात्र आता स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल. इथून येणारे चेंडू आहेत 6 आणि 7 धावेंची गरज आहे. रफ अँड टफ जसा पद्धतीने मात्र फायनलचा सामना व्हायला पाहिजे होता तो फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. चहू बाजूने मात्र प्रेक्षक वर्ग वेळलेला आहे, अजून सुद्धा मात्र प्रतीक्षा करतोय की कुठला संघ मात्र KPL 3 ची ट्रॉफी उचलताना आपल्याला बघायला मिळेल. संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा या ठिकाणी उभारणी घेत असताना एक मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं मात्र आयोजन आणि दर्जेदार नियोजन आपल्याला बघायला मिळत आहे. देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. इथून मात्र 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. त्यासाठी मात्र मिस्टर करण हा मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय, तर मिस्टर केतन घाटाळ हा मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण बघतोय. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा मात्र खेळून काढलं जात आहे. तत्पूर्वी मात्र तोच क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येत असताना एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र इथून 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. नेल बायटिंग सामना बघायला मिळतोय. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत, हाताची नखं नक्कीच कुरतडली जातील, कारण की शेवटच्या मोमेंट पर्यंत जर हा सामना गेला ना तर एक वेगळंच चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. कारण की असं वाटलं होतं लो स्कोरिंग गेम आहे, लो स्कोरिंग गेम मध्ये हार मानेल की काय, परंतु नक्कीच संघर्ष आणि त्या ठिकाणी मात्र जिद्द आणि चिकाटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. इथून मात्र येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू गणिक 6 धावेंची गरज आहे. दबाव, प्रेशर, दडपण पूर्णपणे चहू बाजूने आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने मात्र फायनलचा सामना व्हायला पाहिजे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज करण ओव्हर द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर देवा.
पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा सिग्नल ऑफ होत असताना निर्णायक क्षणी निर्णायक विकेट. काय मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळेल का? कारण की इथून येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडू गणित 6 धावांची गरज. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खानावडीचे विद्यमान सदस्य नामदेवजी घरस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यज्ञेश कडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नामदेवजी घरस साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चार चेंडू आणि 6 धावा. या ठिकाणी मात्र मी म्हटलंच होतं ना, नेल बायटिंग सामना फायनलच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल. कारण की या प्रतीक्षेची संपूर्ण 3 दिवस आपण वाट बघत होतो. इथून मात्र येणारे 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्याच्या ग्रामपंचायत खानावडीच्या सदस्य दर्शना घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा यज्ञेश कडू आपणास विनंती करतो की दर्शना मॅडमचा यथोचित सन्मान करावा. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा मात्र करण निर्णायक क्षणी निर्णायक विकेट घेतोय. परंतु आतापर्यंत मात्र कीर्तन घाटाळ नॉन स्ट्राईक एंडला अजून सुद्धा आहे. त्याला मात्र स्ट्राईक एंडवर जाण्याची गरज आतापर्यंत बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा मात्र प्रेशर दबाव दडपण पूर्णपणे बघायला मिळतोय. कधी सामना आपण बघतोय मारुती फायटर्सच्या संघाकडे, कधी सामना आपण बघतोय प्रियल वॉरियर्स संघाकडे. कारण की दोलांमय अवस्थेमध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये होत असताना, म्हणून मी सतत सर्वांना सांगतो की कठीण काळात संघर्ष केल्यावर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, तिचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर. आणि ती विल पॉवर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना दाखवावी लागेल. तर इथून जो संघर्ष करेल तोच अव्वल दर्जाचा मानकरी या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. या ठिकाणी मात्र सुपर पद्धतीने कव्हर थ्रू खेळलं जात आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेज होईल तत्पूर्वी बघायचं झालं तर 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी परतलेत तत्पूर्वी मात्र 3 धावा या सहजरित्याने मात्र कंप्लीट केल्या जातात. सुपर प्रेशर मध्ये मात्र चांगली फलंदाजी करत असताना आपण बघतोय मिस्टर अमित यांच्या माध्यमातून. आता मात्र इथून सिच्युएशन असणारे येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू गणित 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. थोडस मात्र आपण बघतोय बॅड लाईट मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु क्रिकेट काय सुपर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग जे राऊंड मध्ये आपल्याला बघायला मिळतात, एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी वाजवायच्या आहेत. काय सुपर मॅच, फायनलचा चित्त थरारक दृश्य मैदानाच्या आतमधून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मात्र हेच दृश्य बघण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मात्र उपस्थित झालेला आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. अजून सुद्धा मात्र या 2 धावा कराव्या लागतील, त्या म्हणजेच प्रियल वॉरियर्सच्या संघाला जर चॅम्पियन व्हायचं असेल तर. इथून मात्र जर 3 चेंडू निर्धाव येत आहेत तर निश्चित स्वरूपी एक मिरेकल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. या ठिकाणी ऑन साइडला खेळलं जातंय. 1 धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि दुसरी धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि विजेता होतोय खानिवडे प्रीमियर लीगचा चॅम्पियन प्रियल वॉरियर्सचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रियल वॉरियर्सचा संघ मात्र विजेता होत आहे. संपूर्ण आयोजकांचे खूप धन्यवाद. छान पद्धतीने मात्र आपण ही स्पर्धा आतापर्यंत मेंटेन केलेली आहे. थोड्याच वेळामध्ये मात्र आपण जो बक्षीस समारंभ आहे, जो स्वागत समारंभ आहे, तो मात्र आपण आटोपणार आहोत. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा शुभेच्छा देईन प्रियल वॉरियर्सच्या संघाला. खूप खूप चांगले खेळले. नक्कीच हॅलो, लाईट लावायची आहे. मधली लाईट, मुख्य स्टेजवरची लाईट अजून लागलेली नाहीये. मंडप डेकोरेटर जर कुठे असतील तर माझा आवाज आहे आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लाईट मात्र लावायची आहे.
सर्वांनी खुर्च्या मात्र आजूबाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या घेऊनच या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी आपण बघतोय, हर्ष उल्हास आणि एकंदरीतपणे बघायचं झालं तर हा उत्सव खानिवडी गावचा आपण बघतोय. खानिवडी प्रीमियर लीग आणि नक्कीच चॅम्पियन संघ मात्र आपण बघतोय. केतन घाटाळ यांनी यायचं आहे 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र षटकारांसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. तर केतन यांनी यायचं आहे 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र त्यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, पाण्याचे जे कॅन आहेत ते जिथे आहेत तिथेच मात्र ठेवायचे आहेत. ते सुरक्षितरित्या आपले स्वयंसेवक मात्र नंतर घेऊन जातील. मंडपवाला कोण असेल इथे? येस, केतन घाटाळ यांनी यायचं आहे 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच फायनलचा हिरो आणि नक्कीच मात्र एन मोमेंट पर्यंत होप सोडल्या नाहीत. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळली आणि केतन याला मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळत आहे. केतनजी घरत यांच्याकडनं मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज केतन घाटाळ यांच्यासाठी बघायला मिळत आहे. तर केतन मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा आहे फायनल सामन्याचा. थोड्याच वेळात आपण मात्र जो बक्षीस समारंभ आहे आणि तो स्वागत समारंभ आहे तो आटोपणार आहोत. तत्पूर्वी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जे 3 पंच आपण बघितले, दीपेशजी कडू, सतीशजी जाधव, नरेशजी केणी यांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये अमरजी पाटील, त्यानंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रोप्रायटर आहेत नितीशजी पाटील, डिजिटल स्कोरर जतीनजी केणी, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुनीतजी कडू यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जो ग्राउंड स्टॉप आपण बघतोय श्रीराम खानिवडे आपण बघतोय 40+ माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर 3 दिवस आम्ही सातत्याने आपण त्यांचा आवाज ऐकलात. आदिजी पाटील, परेशजी कडू, नरेशजी किनी आणि चेतनजी वजे यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून खानिवडे प्रीमियर लीग जी आपण बघतोय ती 4-5 गावातून मात्र बिलॉंग्स होत असताना खानिवडे, भालिवली, चिमणे, हेदवडे आणि कांडोळपाडा अशी संपूर्ण आपण बघतोय खानिवडे प्रीमियर लीगचं चित्त थरारक दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. थोड्याच वेळामध्ये मात्र परेशजी कुडू सर हे मात्र स्वागत सन्मान आणि त्यानंतर मात्र जो बक्षीस समारंभ आहे तो मात्र आटोपणार आहेत आणि नक्कीच थोड्याच वेळामध्ये मात्र तुमच्यापर्यंत मात्र तो आपल्याला बघायला मिळेल. क्रिकेट प्रेमींची गर्दी झाली मैदानावरती, क्रिकेट प्रेमींची गर्दी झाली मैदानावरती. होतो खेळाडूंचा येथे जय जयकार, होतो खेळाडूंचा येथे जय जयकार. रियल वॉरियर संघाचा होतो KPL चषकाला जय जयकार. रियल वॉरियर संघाचा होतो KPL चषकाला जय जयकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला यानंतर आपण शुभ सन्मानाकडे जाऊया.
रेखा विलास पाटील आणि उषा नरेश तरे यांच्याकडून 500 रुपयाचे आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. चला यानंतर मी आमंत्रित करतोय शुभ सन्मानासाठी अगदी छान प्रकारे आपण ग्रुप ग्रामपंचायत खानिवडे आजूबाजूच्या सर्व गावातील सर्व जास्तीत जास्त खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतला. सर्वांचं सहकार्य मिळालं. प्रथमतः मी कमिटीच्या वतीने सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांचे मान्यवरांचे प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून अगदी साजेशी सुंदर आयोजनबद्ध आपण या ठिकाणी केपीएल पर्व 3चं आयोजन पाहिलं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांसाठी. चला या ठिकाणी दीप्तेश पाटील याचा सन्मान यज्ञेश कुडू आपण करावा अशी मी आपल्यास विनंती करतो ज्याच्या माध्यमातून तब्बल 6 कोंबडे बक्षीस म्हणून या ठिकाणी जिंकलेल्या संघातील खेळाडूंना मिळणार आहेत. दीप्तेश पाटील यांचा सन्मान. त्याचबरोबर योगेश घरत आणि विकास घरत ज्यांच्या माध्यमातून फ्री वायफाय लगातार 3 दिवस प्राप्त झाले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान यज्ञेश कुडूने करावा अशी मी त्यांना विनंती